नमस्कार, मी कविता स्वयंपाकघरमध्ये आज बनवणार आहोत पडवळची एक रेसिपी। पडवळ म्हटलं की बऱ्याच लोकांना पडवळ आवडत नाही। पडवळ ह्या भाजीमध्ये बरेच जीवनसत्व व गुणधर्म असल्यामुळे ही भाजी आपल्या शरीरासाठी बरीच फायदेशीर आहे। आज आपण कोकणी पद्धतीने वाफेवर शिजवलेली पडवळ चणा डाळ भाजी बनवणार आहोत। अशा प्रकारे जर भाजी बनवाल तर न आवडणारे पण आवडीने खातील। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। बघा, पडवळ मी स्वच्छ धुवून घेतले। आता मी ही उभी कापून घेऊन आतला जो गर आहे तो काढून टाकायचा आहे, तो घ्यायचा नाही आहे। हे बघा, पडवळ साईडचा भाग जो खराब असेल तो काढून टाकायचा आहे आणि मधून अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे आणि आतला जो गर असतो बिया वगैरे तो काढून टाकायचा आहे, घ्यायचा नाही आहे। हे बघा, अशा प्रकारे पडवळ कापून घ्यायचं आहे। तुम्ही सुरीने किंवा विळीवरती पण कापून घेऊ शकता। अशा प्रकारे मी सर्व पडवळ कापून घेणार आहे आतल्या बिया काढून। ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील साखर नियंत्रणात राहते आणि डायबिटीससाठी ही अतिशय फायदेशीर अशी ही भाजी आहे। त्यामुळे आपण सर्वांनी ही भाजी खाल्ली पाहिजे। पडवळची भाजी बनवण्यासाठी पडवळ मी हे बघा अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे। ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, 2 कांदे घेतले आहेत बारीक चिरून, 1 टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि मसाल्यामध्ये मी 1 चमचा घरगुती मसाला मालवणी मसाला घेतला आहे, अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मी धने जिरे पूड घेतलेली आहे। पडवळची भाजी बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये आता आपण 4 छोटे चमचे तेल टाकून घेऊ। तेल गरम व्हायला द्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये आपण आता लसूण टाकू आणि तेलामध्ये हलकीशी लसूण परतून घ्यायची आहे। कापून घेतलेला कांदा टाकून घेऊ आणि कांदा पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे। त्याचबरोबर मी चणा डाळ घेतली आहे, ती पण टाकूया। चणा डाळ तुम्ही जर सकाळी भाजी बनवायची असेल तर रात्री भिजत टाका किंवा संध्याकाळी बनवायची असेल तर सकाळी भिजत टाका चणा डाळ व्यवस्थित भिजली तर पटकन शिजली जाते। चणा डाळ टाकल्यावरती जरासं आपण मीठ टाकू, मग कांदा आणि चणा डाळ शिजली जाईल। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो कापून घेतला आहे तो पण टाकू आणि टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे थोडा। टोमॅटो कसं नरम झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये जे मसाले दाखवले घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत, ते पण व्यवस्थित डाळ आणि कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्याला तेल सुटलं पाहिजे। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण जी पडवळची भाजी कापून घेतलेली आहे ती टाकून घेऊ आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात। चवीपुरतं मीठ टाकायचं। या भाजीमध्ये पाणी वगैरे टाकायची जरूरत नाही आहे। पडवळ जर जून असेल तर आपण जेव्हा झाकण ठेवतो तेव्हा त्याच्यावर थोडं पाणी वरतून ते वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही जर पडवळमध्ये पाणी टाकलं तर भाजी जास्त शिजली जाऊन ते चिकचिकीत होते भाजी, त्यामुळे पाणी टाकायचं नाही। पडवळला आपोआप पाणी सुटतं आणि ते वाफेवर शिजली जाते आणि मस्त भाजी खळखळीत अशी सुट्टी सुट्टी बनते। आता त्याच्यावरती झाकण ठेवू भाजीवरती, जरासं पाणी ओतूया आणि 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊ। 4 ते 5 मिनिटं झाली की
चमच्याने भाजी परतून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत। झाकण सावकाश काढायचं। वरती जे पाणी आपण ओतून घेतलं आहे ते आतमध्ये पडायला द्यायचं नाही आहे। हे बघा, भाजीला पण पाणी सुटलेलं आहे। आता आपण ती व्यवस्थित चमच्याने परतून घेऊ आणि पुन्हा झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे भाजी। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, पडवळ साधारण शिजत आलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जे ओलं खोबरं घेतलेलं आहे ते टाकून घेऊ आणि पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी शिजवून घेऊ। हे बघा, 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ते खोबरं पण व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। हे बघा, पडवळ आणि चणा डाळ मस्त अशी शिजलेली आहे। तुम्ही पण अशा प्रकारे भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला ही आवडेल। मस्त अशी भाजी बनवून तयार आहे आपली चणा डाळ पडवळची। मस्त अशी पौष्टिक चणा डाळ टाकून पडवळची भाजी बनवून तयार आहे। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा, तुम्हाला फार आवडेल। चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण खायला छान लागेल। अशा प्रकारे रेसिपी नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि कविता स्वयंपाकघरला लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।